आज या योग विद्याधामच्या माध्यमातून तुम्हाला बळकट करण्याचं काम हे आमच्या दोन गुरूंनी केलेलं आहे. आणि ही योग विद्याधामची साथ जी आहे ती गेली 27 वर्षे का नाही आम्ही सोडली नाही. ज्या वेळेला का नाही योग प्रवेशचा पहिला वर्ग सुरू झाला तर त्यावेळेला आपण 45 दिवसात का नाही हे पूर्ण करतो, पण आमचा त्यावेळेला का नाही 1.5 वर्ष चालला होता. आणि त्यावेळेला जे आमच्यामध्ये का नाही योग रुजलेला आहे तेव्हा अद्याप का नाही त्याचं तुमच्याबरोबर माझं वय आहे 71, पण ते माने म्हटले की तुम्ही अजून का नाही चॉकलेट हिरो सारखं दिसतोय. तर मी सुद्धा 51 सूर्यनमस्कार पूर्ण केले. सूर्यनमस्काराचा जो उपक्रम आहे तो अतिशय उत्साहानं सर्वांनी सादरीकरण केलं. महिलांनी सूर्यनमस्कार पूर्ण केले तर त्या सर्व नवदुर्गा वाटतात, ते जिजामाता वाटतात, त्यानंतर सावित्रीबाई फुले वाटतात. आणि माझं मन सर्व श्रेय जे आहे ते सावित्रीबाई फुलेंचं आहे. सावित्रीबाई फुलेंनी त्यावेळेला जर का शैक्षणिक उपक्रम राबवले नसते तर आज तुम्ही या ठिकाणी दिसला नसता. पण ह्या संपूर्ण माता भगिनी ज्या आहेत तर ह्या खरोखरच मोठ्या आहेत. आणि हे सर्व शिवाजी महाराजांना घडवण्यामध्ये जिजामातेचा मोठाच वाटा आहे. त्यानंतर मदर तेरेसांच्या बाबतीमध्ये तुम्हाला कल्पना असेल, जवळजवळ 1200 रुग्ण त्यांच्या मांडीवर का नाही मृत पावलेले आहेत. म्हणजे एवढं मोठं महान कार्य केलं म्हणून त्यांना मदर तेरेसा म्हटलेलं आहे. प्रेरणा तुम्ही सर्वांनी घ्यायची आहे. आपलं संपूर्ण का नाही कुटुंब जे आहे ते संस्कारावर वाढत असते. आणि योगाचे संस्कार तुम्ही जर का घरामध्ये रुजवलं तर याची फार मोठी प्रगती आपल्या घरामध्ये सुद्धा होणार आहे. माझं वय आता 70 आहे. माझं बायपास झालंय, 14 वर्ष झालं बायपास होऊन. आता काहीच तक्रार नाही. ह्या योगामुळे माझी तक्रारी सगळ्या कमी झाल्या. काय होत होत्या त्या पाठीत दुखत होतं, छातीत कधी कधी चमका येत होत्या, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या कमी झाल्या योगामुळं. दम कधी लागत होतं ते कमी झालं. अनेक गोष्टी म्हणजे आपल्याला उत्साह येतो. महिलांचं सांगायचं म्हटलं तर पार्लरला जायची काय गरज नाही आहे. मी तर कधी सुद्धा पार्लरला गेलेलं नाही. कधी कधी मला टिकली सुद्धा माहित नाही. त्यामुळं इतकं योगामुळं फायदा होतोय. हे सगळ्यांनी दररोज सकाळी लवकर उठून योगाला यायचं. एवढंच. कुंभार सरांच्या सांगण्यानं मी पगडे घातले आणि सगळ्यांना अशीच प्रेरणा मिळू दे आणि सगळेजण असंच निरोगी राहू देत हे ईश्वरचरणी प्रार्थना करून. योग विद्याधामचं खरं कौतुक आहे. उपक्रमला सांगणं आणि उपक्रम राबवून घेणं हे खूप मोठं भाग्य सगळ्या साधकांचं भाग्याचं आहे. खरोखर सगळ्या साधकांनी ज्यांनी घातलेत त्यांनी खरं पाठ तुटून घेतली पाहिजे. स्वतःचा अभिमान पाहिजे आपल्याला. धन्यवाद. की आपलं आता वय झालं अबाव 55, जमेल का नाही, पण विदाऊट प्रॅक्टिस खूप छान आज जमलं. थँक्यू. तर अगदी विनासायास म्हणजे कळलं पण नाही. लास्ट जेव्हा सूर्यनारायण आहे म्हटलं तेव्हा इतका आनंद झाला की आपण एवढं हे पूर्ण करू शकलो. आणि आनंद एवढाच आहे की आज आपल्याला जजिंग करायला मिळालं की माझी आज कपॅसिटी काय आहे हे कळून चुकलं. आणि महिला दिनाचं हे जास्त छान वाटलं की आज आपण काहीतरी हे करू शकलो. सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. कमी लेखत होते, मी हे करू शकत नाही, तिने आज 104 सूर्यनमस्कार घातले, याचा मला खूप आनंद होतोय. आठवड्यात आमच्या ग्रुपला मी म्हटलं होतं मी माझे 101 सूर्यनमस्कार घालायची खूप इच्छा आहे आणि पुढच्याच आठवड्यात हा उपक्रम घेतला. त्याच्यामुळे मला खूप आनंद होतोय आणि मी प्रत्येक दिवशी जेवढे टार्गेट दिले तेवढे सगळे पूर्ण केले. मला दिवसभर काही त्रास झाला नाही. एक अभिमान वाटत होता की आपण हे पूर्ण करू शकलो. नमस्कार, मी डॉक्टर सचिन वंजारी, मी पशुधन विकास अधिकारी आहे. मी जस्ट आता आपला प्रवेश वर्ग कंप्लीट केला साखराळ्यामध्ये. सुरेश पाटील सरांनी आमचा प्रवेश वर्ग घेतला आणि मी अगोदरही योगा करत होतो, पण योग विद्याधाममध्ये ज्यावेळेसपासून मी आलोय खरोखर एक वेगळी अनुभूती अनुभवायला मिळते. देखील पूर्ण शतक म्हणजे मारलेला आहे
आणि याच्यातून मला एकच गोष्ट सांगायची आहे की अगोदर जिम करणं किंवा जोर बैठका जर मारल्या तर दुसऱ्या दिवशी आपल्याला उठता येत नाही, लॅक्टिक ऍसिड सिक्रेट होतं आणि मसल्स जाम होतात. पण असं कधीच अनुभवायला भेटलं नाही की मी सुरुवातीला आलो त्या दिवशीच मी 50 सूर्यनमस्कार मारले होते आणि आज पूर्ण 100, 101 का 104 झाले आपले, मी मोजले नाहीत, पण एकही थांबलो नाही मी. हे फक्त आणि फक्त योगामुळे होऊ शकतं. जे शवासन करतो या शवासनामुळे शरीराला विश्रांती मिळते आणि दुसऱ्या दिवशी शरीर कसलंही दुखत नाही. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि हे सगळं योग विद्याधामचे टकले सर असतील, कुंभार सर असतील, आमचं मुकुंद असेल सर असतील, सुरेश पाटील सर असतील, मॅडम असतील, यांच्यामुळे हे मला करायला भेटलं. आज आपण 100 सूर्यनमस्कार घातलेत. नमस्कार झाले नंतर देखील शवासन इतकं छान पद्धतीने सरांनी घेतलं. सरांचं खरं अभिनंदन केलं पाहिजे. सांगायचं म्हणजे 100 चुकवायच नाहीत, हे फक्त श्रेय आदरणीय कुंभार सर, टकले सर आणि योग्य विद्याधामचे सर्वच शिक्षक यांना जातं. एवढंच मी सांगितलं की शतकवीर, जसं भारतीय संघाचे 2 शतकवीर आहेत आपल्याकडे, सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सहवाग. त्यांची जशी प्रेरणा घेऊन इतर खेळाडूंनी शतकं मारली ती, तशीच आदरणीय कुंभार सर आणि टकले सरांची प्रेरणा घेऊन आम्ही आज शतक मारलं. मी संस्थेच्या वतीने त्यांना खूप खूप अभिनंदन, त्यांचं खूप खूप धन्यवाद मानतो.